नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं, जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणारं असावं. एकमेकांना धीर देणंसुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका. यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल. कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल, सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल, चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल. काय बोलायचे हे आपले ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते, किती बोलावे हे आपला दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे मात्र फक्त आपल्या मनावर व परिस्थितीवर अवलंबून असते. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं खूप काही शिकवून जात असतात. जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. स्वतःशी वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ, मी तुझ्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नकोस, कारण तेव्हा मी तुझ्या सोबत असेन. नात्यांना सुंदर आवाज आणि चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हेच शोधत राहतो. आपली माणसं मोठी करा, आपोआप आपणही मोठे होऊ. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. चांगले संस्कार कुठल्याही मॉलमध्ये नाही, ते चांगल्या कुटुंबात भेटतात. कुणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील, कुणी वेळ खर्च करतील. वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तीला नेहमी जास्त महत्त्व द्या, कारण तो तुमच्यासाठी आयुष्याचे ते क्षण खर्च करतो जे त्याला परत मिळणार नाहीत. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतः करून दाखवा, नाहीतर आपण स्वतःची क्षमता विसरतो. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्याच सहवासात राहणे योग्य. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा, कारण अवेळी साक्षात देव मदतीला धावत नाही. तो एखाद्या देव माणसाची तुमच्या मदतीसाठी योजना करतो. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरीही दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक जास्त सापडतात. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे नाही. कधीकधी गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक वागण्याचीही किंमत मोजावी लागते. काही शिकायचे असेल तर कठीण काळातही शांत राहणं शिकावं. आयुष्यात वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो. मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. आयुष्यात सगळं काही विकत घेता येतं,
शकतं, पण कुणाचं मन आणि भावना कधीच विकत घेता येत नाहीत. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्याची लक्षणं आहेत. आयुष्यात फरक फक्त विचारांचा असतो, सकारात्मक किंवा नकारात्मक. जिन्यावरील पायऱ्या त्या असतात. कुणासाठी वर जातात, कुणासाठी खाली येतात. इतरांसाठी जगताना स्वतःच्या जन्माचं कारण विसरू नये, इतकीही आपल्या सुखाची उंजळ जगासाठी रीती करू नये. मन गुंतायला वेळ लागत नाही आणि मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरण्यास, समजण्यासाठी आणि तुटलेल्या मनाला सावरायला. मित्रांनो, आयुष्यात दुःखाच्या कितीही जखमा झाल्या तरी निराश कधीच होऊ नका. कारण सूर्याची किरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीच कोरडा होत नाही, हे कायम लक्षात ठेवा. प्रवास हा फक्त मोठा माणूस बनण्यासाठी नाही, तर माणूस बनण्याचा सुद्धा असतो. नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे पडाल. वेळ आणि नशीब दोन्हीही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, दोन्हीही बदलणार आहे.